ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात होत आहे. सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यायचं आहे. आजचा विषय आहे नळाद्वारे पाणी जाते दगड नाही. नळाद्वारे पाणी जाते दगड नाही. दगड जातात का नळाद्वारे? पाईपातून नाही, पाणी जाते. विषय आहे नळाद्वारे पाणी जाते दगड जात नाही. दगड नाही. बनते नागसेन म्हणतात की महाराज, ज्यांनी पापकर्म केले नाहीत किंवा एखाद्याने स्वतः केलेल्या पापाची फळे या न करणारालाच प्राप्त व्हावेत असे म्हटल्याने पाप न करणाराला ती लागत नाहीत. नळाद्वारे पाणी तर दूरपर्यंत नेता येते, परंतु नळाद्वारे मोठमोठे दगड व पर्वत सुद्धा नेता येतील काय? महाराज, एखाद्याने जर पाप केलं, एखाद्याने पाप केलं तर त्याचं पाप पुण्यात, त्याचं पाप पुण्यजनाला लाभत नाही. त्याचं पाप त्यालाच लागते. त्याचं पाप त्यालाच लागते. जसे नळाद्वारे पाणी जाऊ शकते, दगड जाऊ शकतात का? मग दगड पाप आहे, पाणी स्वच्छ आहे, पुण्य आहे. बरोबर की नाही? नळाद्वारे दगड जाऊ शकत नाही, पाणी जाऊ शकते. अशा प्रकारे म्हणजे पुण्य जाऊ शकते, पाप दगड एक मोठे आहेत ना, अशा प्रकारे. नळाद्वारे पाणी दूरपर्यंत नेता येते, परंतु नळाद्वारे मोठमोठे दगड व पर्वत सुद्धा नेता येतील काय? सांगा महाराज. महाराज म्हणतात मुळीच नाही बनते. महाराज, याचप्रमाणे पुण्यकर्माची फळे तर पूर्वजांना दिले जाऊ शकतात, परंतु पापाची फळे नाही. पुण्याची फळे पूर्वजांना आपण देऊ शकतो, पण पापाची फळे देऊ शकत नाही. नंबर 2 आहे तेलाचा दिवा जाळता येतो. तेलाचा दिवा जाळता येतो, पाण्याचा नाही. महाराज, तेलाने दिवा जळू शकतो, तसा तो पाण्याने सुद्धा जाळता येते काय? मुळीच बनते, मुळीच नाही. महाराज, त्याचप्रमाणे पुण्याचे फळ तर पूर्वजांना दिले जाऊ शकतात, परंतु पापाची फळे नाही. तेलाचा दिवा आपण जाळू शकतो, पाण्याचा दिवा जाळू शकतो का? म्हणजे तेल सत्य, पाणी असत्य. तेलाचा दिवा आपण जाळू शकतो, पण पाण्याचा दिवा जाळू शकत नाही. म्हणून आपण जे केलेलं पुण्य, हे पुण्याचं फळ आपल्याला पूर्वजांना आपण देऊ शकतो, पापाचं फळ त्यांना देऊ शकत नाही. पापाचं फळ आपल्यालाच भोगावं लागतं. महाराज, शेतकरी लोक तलावाचे पाणी आणून धानाच्या शेतांना ओले करतात, तसेच समुद्राचे पाणी आणून शेतात सिंचन करू शकतील काय? महाराज, शेतकरी लोक शेतात आपल्या तलावाचं पाणी म्हणा, नदीचं पाणी म्हणा, ते शेताचं पाणी, नदीचं पाणी आणून आपल्या शेतात ते धान्याला देऊ शकतात, कारण की जवळपास आहे ते. म्हणून समुद्राचं पाणी आणून ते धान्याला देऊ शकतात का? कारण समुद्र किती लांब आहे, बरोबर आहे की नाही? ते पाणी देऊ शकतात का? अशा प्रकारे. महाराज, त्याचप्रमाणे पुण्य फळाचा वाटा तर मृत्यू पूर्वजांना दिले जाऊ शकतो, परंतु पापकर्माचा वाटा दिला जाऊ शकत नाही. पुण्याचा वाटा आपण आपल्या पूर्वजांना देऊ शकतो, पापाचा वाटा आपण देऊ शकत. पाप हे ज्याने केलं त्यालाच भोगावं लागते. पापाचं ज्याने केलं त्यालाच भोगावं लागते. पुण्य ज्याने केलं, पुण्य घरात एका माणसाने जरी केलं तरी त्या पुण्याचं फळ त्या घराला तर लागतेच लागते, त्या कुटुंबाला तर लागतेच लागते, त्या समाजाला लागते. त्या समाजाचं नाव मोठं होते. कोण्या समाजातून आला तो आहे ना पुण्याचं फळ आलं ना. पुण्याचं फळ यांना जात धर्म आहे का? कोण्या समाजातून येते नाही, पण सर्वांच्या पुण्याचं फळ सर्वांनाच लागू शकते. यांनी पुण्य केलं, त्यांच्या पुण्याचं फळ आपल्यालाही आज लागू पडत आहे. म्हणते नागसेन, परंतु असे का? कृपा करून कारण सांगून स्पष्ट करावे. म्हणते मी आंधळा किंवा मूर्ख नाही, जोरदार पुरावा म्हणूनच मी अवश्य समजू शकेल. महाराज, पाप हे शूद्र आहे, पाप हे शूद्र आहे, पुण्य हे महान आहे. पाप हे शूद्र आहे, पुण्य हे महान आहे. शूद्र असल्या कारणाने ते करणारालाच फळ देऊ शकते, परंतु पुण्य महान असल्यामुळे ते देवता आणि मनुष्यासह जगाला गवसणी घालू शकते. कृपा करून उपमा देऊन समजावून सांगा. महाराज, पृथ्वीवर पडलेला पाण्याचा थेंब 10-12 योजनाचा टापूत पसरू शकत नाही म्हणते. तो तिथंच पडला तर तिथून सुकून जाईल. महाराज, त्याचप्रमाणे पाप अत्यंत शूद्र आहे.
शूद्र असल्या कारणाने ते करणाराला फळ देऊ शकते. पाप हे शूद्र आहे. शूद्र असल्या कारणाने ते करणारा ते फळ देऊ शकते. पापाचं फळ पापी लोकांना भोगावं लागते. दुसऱ्याला त्याचा वाटा दिला जाऊ शकत नाही. दुसऱ्याला त्याला वाटा देऊ दिला शकते का? काय नाही. जसं उदाहरण आपण अजून घेऊया. आता एखाद्या व्यक्तीला, आपल्या घरातल्या व्यक्तीला ताप आली, खूप जोरात ताप आली, तर ते तापीचा हिस्सा आपण सर्व घेऊ शकतो का? कुटुंबातले लोक त्याचा हिस्सा त्याला तो भरून द्यावा लागतो. त्याला ते दुःख सोसावं लागते. आपण ते फक्त कोशिश करू, या दवाखान्यातून त्या दवाखान्यात, त्या दवाखान्यात, त्या दवाखान्यात किंवा पट्टी मारायचं. पण त्याचा तो जो वेदना आहे, ते कोणाला तकलीफ आहे त्याची वेदनाची, त्यालाच भोगावं लागतील. म्हणून पापाचं फळ आपण भोगू शकतो. पापाचं फळ आपण आपल्या नातेवाईकाला किंवा पूर्वजनाला देऊ शकत नाही. महाराज समजा कधी जोराचा मुसळधार पाऊस पडला, तर त्याचे पाणी चौकडे पसरेल की नाही? जोराचा पाऊस पडला, मुसळधार, त्याचं पाणी चौकडे पसरेल की नाही? बनते, निश्चितच पसरेल. 10-12 योजनातील खड्डे, तलाव, नद्या, उपनद्या, गृहा, नाले, उपनाले, लहान तळे, मोठे तळे, विहिरी आणि बावड्या सर्वच पाण्याने तुडुंब भरून जातील. मोठा पावसाळा लागला तर, मुसळधार पडला तर तलाव भरून जातील, विहिरी भरून जातील, खड्डे भरून जातील, अथांग विहिरी भरून जातील मुसळधार पाऊस पडला तर. महाराज असे का होते? बनते, वृष्टी वर्षाव करणारा ढग महान आहे. त्या ढग फुटे होते ना, त्या वक्ती एवढं काम होते की नाही? मग तो महान कोण आहे? ढग आहे. मग पापाचं तसं आहे. पापाचंही तसं आहे. पाप करणारा हा ढगासारखा आहे. म्हणून पाप जास्त वाढते आणि तो पापाचं फळ दुसऱ्याला मिळू शकत नाही. तो त्यालाच भोगावं लागते. महाराज याचप्रमाणे पुण्य महान आहे. ते महान असल्या कारणाने देवता आणि मनुष्यात सुद्धा त्याचे विभागणी केल्या जाऊ शकते. पुण्य महान आहे. पुण्य खूप महान आहे. पुण्य करणारा माणूस माहीतच पडते. म्हणून त्या पुण्य करणाऱ्या माणसाची वाहवाही होते. पुण्य करणाऱ्या माणसाची वाहवा होते. पुण्य करणाऱ्या माणसाचे दुश्मन कोणी राहत नाही. पुण्य करणाऱ्या माणसाला नमस्कार चमत्कार करतात. म्हणजे चांगलं काम करणारा. खोडील काम करणाऱ्या माणसाला नमस्कार चमत्कार देईन का कोणी? म्हणून आपण काय केलं पाहिजे? चालता बोलता उठता बसता पुण्य संपादन. काय केलं पाहिजे आपण? बनते नाक्षण, पाप शूद्र आणि पुण्य महान असते. असे का? बनते नाक्षण, पाप शूद्र आणि पुण्य महान असते असे का नाही? महाराज जे कोणी दान देतात, शील पालन करतात, उपसत व्रताचे पालन करतात आणि आनंदित, प्रसन्न आणि प्रफुल्लित राहतात, त्यांच्या मनात अगाधी प्रीती निर्माण होते. याचप्रमाणे त्यांचे मन प्रीतीने ओतप्रोत भरल्या कारणाने ते आणखी पुण्याकडे धाव घेतात, धाव होते. म्हणून बघा की आपल्याला 4 उपवास दिलेले आहे. किती उपवास दिलेले आहेत? एका महिन्यातून एक पौर्णिमा येते, एका महिन्यातून एक अमावस्या येते, एका महिन्यातून 2 अष्टमी येतात. 4 उपवास व्रत दिले आहे. हे 4 उपवास व्रत 12 महिने चालू आहेत. काही शंकाच नाही, यात काही शंका नाही. या उपासामध्ये काय होते? ज्यांना उपास धरले त्यांना माहित पडते. पण त्यांनी अजमावलं तर माहित पडते. नाही तर मग उपास आहे, अष्टशिलाचं पालन आहे, पंचशिलाचं पालन आहे, पंचशिलाचं पालन काय फायदा नाही. मी नेहमी सांगतो, तूप खाल्ल्यानं काय होते माहिती ना? म्हणावं लागते का? त्याला विचार लागते का? तुम्ही काय खाल्लं विचार लागते का? आणि भरीत माहिती ना? वांग्याचं भरीत ते भुसतात. वांग्याचं भरीत वांग घेतात, ते भुसतात. आरात भुजावं लागते. ते आरात भुसतात, त्यात साल्ट काढतात, मीठ मिरच्या आणि त्याचं मीठ मिरची आणि लसूण घेतात, खटखट टोचतात आणि त्यात ते टोचतात आणि ते फोडणी देतात. ते खाल्लं तर माहित पडते. ते खाल्लं तर कसं माहित पडते? चेहरे कडक. तिकडच मजा वाटते त्याची. तिखटाने मजा वाटते भरी द्यायची, लक्षात ठेवा. त्यामुळे का चेहरा असा कडक होते आणि तुपानं चेहरा असा टवटवीत. गुलाबाचं फुल असते ते, गुलाबाचं फुल तसा. बरोबर आहे की नाही? म्हणून की उपास धरल्याने काय होते? म्हणून उपास का धरावा? विज्ञानाच्या आधारित बुद्धाने सांगितलेलं आहे.
उपास विज्ञानाच्या आधारे चांगला आहे. जेवढा तुम्ही 4 महिने तरी उपास, आता फक्त 4 महिन्यातून 4 आहे ते, पण आताच्या काळामध्ये आपल्या उपासक आहेत ना, आपल्या संघामध्ये उपासक आहेत ना, डेली उपास धरणाऱ्या, एक टाइम खाणाऱ्या. तर जगभरात आता हाच चालू आहे. जगभर वर्षावास चालू आहे. जगभरातल्या उपासिका आणि उपासक सुद्धा वर्षावासामध्ये उपास व्रत धरतात. उपास व्रत धरतात याचं कारण काय की त्याचं काटेकोर पालन करतात आणि ते त्यांना साध्य होते. आता बघा, एक टाइम जेवण केल्याने काय होते, संध्याकाळी अल्पाहार आहेच, कारण की पूर्ण आपल्याला तसं राहू शकत नाही, मग आपले चक्कर वगैरे येतात, तर थोडा अल्पाहार खावा, तर त्यामुळे आपलं आरोग्य सही राहते. त्यामुळे आपलं आरोग्य सही राहते. सकाळी आपण उपास धरल्यानंतर आपण अंगतोंड धुतो, अंगतोंड धुतो, स्वच्छ होतो. स्वच्छ झाल्यानंतर आपण जसे अंगतोंडाने स्वच्छ होतो आपल्या कायेनं, तसं आपण कायेनं स्वच्छ होतो ना, मनाने नाही स्वच्छ होत, कायेनं स्वच्छ होतो. आपण कायेनं स्वच्छ झालो की मग मनाने तनाने स्वच्छ होतो. समजले ना? काय ना, पहिले आपण कशाने स्वच्छ होतो, बाथरूम मध्ये, आणि तिथून निघाली मग मनाने आणि तनाने स्वच्छ होतो. म्हणून अशा प्रकारे मन ज्या ठिकाणी प्रसन्न आहे, ते कोणती गोष्ट असो, ते कुठेही असो, ते कुठेही असो, मन प्रसन्न झालं रे की तिचा आनंद झाला. आता मन प्रसन्न बघा कुठे होते, आपण लग्न कार्यात जातो, वाजू द्या डीजे, डीजे वाजू द्या, मन असं नाराज होते काय, असं वाटते का काय बोल करणं लावलं, मन कसं चंचल होते, मन चंचल होते, आनंदी होते की नाही, मन चंचल होते, आनंदी होते की नाही. आणि एखाद्या दुःखद गोष्टी जाऊ द्या, दुःखा ठिकाणी जाऊ द्या, मन आपलं कसं होते, म्हणजे मन कोमल होते, म्हणजे त्या मनाला दुसरं म्हणजे काही विचार संपत, म्हणजे दुःखमय मन होते. तर अशा प्रकारे या उपास व्रतामध्ये 3 महिन्याच्या उपास व्रतामध्ये मन आपलं चंचल राहते, मनामध्ये चांगले विचार भरले जातात, आणि चांगले विचार भरण्यासाठी तुम्ही इथे येता. चांगले विचार भरण्यासाठी तुम्ही इथे येता. इतर विचार असले की हे तुमच्या डोक्यात बसतात, आणि ज्यांच्या खरोखर उपास आहेत त्यांच्या जास्त डोक्यात बसतात, आणि ज्यांना उपास नाही त्यांच्या मग कसे डोक्यात बसतील ना, बरोबर आहे की नाही. आता कसं एक मटका आहे, कोरं मटका आहे, तो कोरं मटका आपण घरी आणलं, धुतलं घातलं, पहिले जुने मटका आहे की कोरे मटका आहे, कोरं मटकं साफसफाई केली, त्याला बारी भरले, थंड राहील की नाही, ते पुराण मटकं थंड राहील काय, हा फरक आहे. समजला फरक. म्हणून उपास धरणे गरजेचं आहे, उपास धरणे हे गरजेचं आहे. उपासामुळे आपलं मन स्वच्छ होते, उपासामुळे आपल्या भावना निर्माण, आपल्या मनातल्या भावना, वाईट भावना थारा आपल्याजवळ येत नाही, म्हणजे वाईट भावना आपल्याजवळ येत नाही, आणि चांगल्या भावना आपल्याजवळ येत राहतात. बघा ना, आपलं मन वाईट कडे जाऊ शकत नाही, उपास असला तर बरं, आणि उपास नसला तर मग आपण काही करू शकतो. म्हणजे वाईट भावना, उपास असला की वाईट भावना आपल्याजवळ येऊ शकत, काहून त्याला थाराच नाही, त्याला थाराच नाही. म्हणून उपवास व्रत दाखवलेलं आहे 3 महिन्याचं. वर्षावासामध्ये उपवास करावा 3 महिने, ठीक आहे. त्याच्यानंतर काय होते, उपवास केल्यानं मन प्रसन्नता होते, मनामध्ये आपलं मन पुण्याकडे जास्त वळत राहते, पुण्याकडे जास्त वळत राहते. कोणाला आपण शिव्यागाळ करत नाही, कोणाला शिव्या ऐकून घ्यायच नाही, कारण शिव्या ऐकून घ्यायला आपण तसं कामच करत नाही. शिव्या ऐकून घ्या, कोणी शिव्या का देते आपल्याला, कोणी आपलं वाईट का करते, आपण जर वाईट असलो आपलं वाईट करतात, आपण जर आपल्या रस्त्याने चाललो तर आपली कोणाची हिंमत आहे काय. अशा प्रकारे माणसाचं मन प्रसन्नतेत होते, मनातला भय निर्माण, भय बाजूला जाते, मन प्रीतीने ओतप्रोत भरल्यामुळे आणखीन पुण्य आपल्या हातून घडत राहते, आणि जेवढं जेवढं पुण्य घडलं तेवढं तेवढं आपलं काम चांगलं होत राहते. या जीवनामध्ये पुण्याशिवाय काहीच, पुण्य फळाशिवाय काहीच जास्त मोठं नाही. साधू काढ द्या. आता विषय आहे पांझर असलेली विहीर. पांझर असलेली विहीर, विहिरीला पांझर असतात ना, पांझर असलेली विहीर. महाराज, भरपूर पाणी असलेली एक विहीर आहे, तिला भरपूर झरे असल्यामुळे पाण्याचा पांझर चालूच आहे, आणि दुसऱ्या बाजूने वरून पाणी जाणेही सुरूच आहे, परंतु झरे इतके आहेत की पाणी कितीही वाहून गेले तरी ते कमी होतच नाही. महाराज, याचप्रमाणे पुण्य अधिकाधिक वाढत जाते. 100 वर्षापर्यंत जरी कोणी सतत वाटत राहिले तरी सुद्धा ते वाढतच जाते. ते वाटेल तेवढ्या लोकांना पुण्य वाटू शकतात. महाराज, याच कारणामुळे पापापेक्षा पुण्य महान आहे. पापापेक्षा पुण्य महान आहे, कसं सांगितलं बघा. पापापेक्षा पुण्य महान आहे. पाप म्हणजे पाप, पाप 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 हे तर
दुसरं हानीच आहे आपली, पापामध्ये हानीच आहे. आपण विषय तोच पाहून राहिलो. पापाचं फळ कधी ताबडतोब भेटते. पापाचं फळ कधी आपण बघतो आता युट्यूबवर की असे काही असे युट्यूबवर काही दिसून राहिले काही कार्यक्रम असे आपण बघतो. तर एका तरुणपणा म्हणजे पती पत्नी होते, 2 वर्षाचं लग्न झालं आणि त्यावेळी त्यांनी त्या पतीनं पत्नीची हत्या केली. आता त्याला 58 वर्ष झाले, तर आता माणूस पकडला गेला. समजले ना? ऐकण्यात आहे तुमच्या? म्हणजे पापाचं फळ कधी ताबडतोबही मिळते, कधी लेटही मिळते, पण फळ मिळण्याची राहत नाही. गेलं ना आयुष्य, गेलं आयुष्य. तर अशा प्रकारे म्हणजे सांगायचा मतलब आहे, पापाचं फळ कधी ताबडतोब मिळते. आता चौकात काय झालं, ताबडतोब त्याला हा करून नेतात, ते पकडलं की नाही पापाचं फळ. पुण्याचं फळ पुण्याने देतात काय? आता आपण लावा तिथं भोजन दान लावा, की 14 एप्रिल आपण सरबत पाचतो, बरोबर आहे की नाही? अनेक प्रकारचे हे देतो ना आपण. तशा प्रकारे मग पापाचं फळ कधी ताबडतोब लागते आणि कधी कधी त्याला उशीर होते, पण फळ भेटण्याशिवाय राहत नाही. आणि पुण्याचं फळ तर जसा झरा आहे ना, आता विहीर दाखवली, विहिरी झरेले असतात, पांजर झरे फुटतात. कधी कधी विहिरीचं पाणी वरून निघून जाते, त्यातलं कमी होते का पाणी? किती वर्ष चालू द्या, अशा काही झरे आहेत, किती वर्ष चालू द्या. मग असं ज्ञान, असं पुण्याचा भाग आहे की त्या विहिरी सारखा आहे. म्हणून पुण्य वाटत राहा. पुण्य वाटल्यानं कमी होत नाही. पुण्य वाटत राहा. पापापेक्षा पुण्य एवढे महान आहे. म्हणून पापाकडे ओढू नये, पुण्य वाटत राहा. पापानी माणसाला पश्चाताप होते. पाप केल्याने कोणत्या गोष्टी, पापामुळे माणसाला पश्चाताप येते, रड येते, दुःख सहन करावं लागते. आणि पुण्याने माणसाला हसा येते, आनंद वाटते आणि झोप चांगली लागते. पुण्याने काय होते, माणसाला आनंद वाटते, खुशीत राहते आणि झोप चांगली राहते. पापी माणसाला झोप लागते का? म्हणून आपण कुठे गेलं पाहिजे? पुण्याकडे. महाराज, पाप केल्यानंतर पश्चाताप होतो, हे तर शक्यच नाही. पाप केल्यानंतर पश्चाताप होतोच. पश्चातापाने मनाची पातळी खालावते आणि त्यांना फल पापाकडेच वळतो. त्याला कधी शांती लाभत नाही. त्यामुळे ते शोकाकुलच होते, मन तळमळते, भ्रष्ट होते आणि कायमचे दडबडल्या गेल्यामुळे ते कधी पुन्हा उच्चल करू शकत नाही. तिथल्या तेथेच कायमचे राहते. पापी माणसाचं मन पापातच रमत असते. त्याला चांगला रस्ता दिसत नाही, त्याला शांती लाभत नाही, त्याला रात्री झोप लागत नाही. त्याची विचारते, जसे मनात विचार असतात तसा माणूस घडते. माणूस कसा घडते? विचारावर घडते. माणसाच्या मनात जसे विचार आले तसा माणूस घडते. मग विचाराला आपण त्या बाजूने टाकायला पाहिजे. विचाराला बाजून टाकण्यासाठी काय करायला पाहिजे? भगवान बुद्धाचा धम्म आपल्या समोर दिसला पाहिजे. पंचशिलाचं आपण पालन केलं पाहिजे. अष्टांगिक मार्गाकडे वळलं पाहिजे. दशशिलाचं पालन केलं पाहिजे. महाराज, उंच सखल वाकडे तिकडे पात्र असलेले, अगदी सुकून गेलेली, जिकडे तिकडे वाढू असलेली नदी आहे. तेव्हा तेथे थोडा पाऊस पडला तर जागच्या जागीच ते पावसाचे पाणी जीर्ण आहे. महाराज, याचप्रमाणे पाप करणाराचे चित्त एकदम कोरडे होते. पाप करणाऱ्या माणसाचे मन कसं असते? कोरडं. जसं एखादी नदी आहे, सर वाढूच आहे, ते कशी सुकट नदी असते, ऊन तापलं की किती ते भारी पडते, बरोबर, सुकट नदी असते. तसं माणसाचं मन सुकट होते, म्हणजे त्याच्या मनाला ओलावा नाही म्हणजे शांती नाही. महाराज, याच कारणामुळे पाप अतिशय लघु असते. म्हणून पाप लय घाण आहे. पाप हे माणसाचा नाश करते. पाप हे माणसाचा कुळाचा नाश करते. पाप हे माणसाचा हर गोष्टीनं नाशच करते. पापी माणसाची समाजात किंमत नाही. पापी माणसाची घरात किंमत नाही. आहे का किंमत? पापी माणसाची समाजात किंमत नाही. पापी माणसाची घरात किंमत नाही. पापी माणसाची नातेवाईकात किंमत नाही. पापी माणसाची मित्रातही किंमत नाही. म्हणून आपण पुण्याचा लाभ घेतला तर पुण्याची किंमत घरातही आहे, दारातही आहे आणि समाजातही आहे. आणि तेच फोटो इकडे लागतात. ठीक आहे बनते, आपण उत्तम रीतीने प्रश्न समजावून सांगितला.
माझे समाधान करून दिले. आता विषय आहे स्वप्नासंबंधी. स्वप्नासंबंधी बनते नाक्ष. सर्व स्त्री पुरुषांना चांगली किंवा वाईट स्वप्न पडतात असतात. बनते नाक्ष. सर्व स्त्रिया पुरुषांना चांगली किंवा वाईट स्वप्ने पडत असतात. काही प्रत्यक्ष पाहिलेल्या घटनासंबंधी तर काही न पाहिलेल्या घटनासंबंधी. प्रत्यक्ष केलेल्या गोष्टी संबंधी तर काही न केलेल्या गोष्टी संबंधी. काही शांतीदायक तर काही घाबरून सोडणारी भयानक. काही दूरची तर काही अगदी जवळची. अशी अनेक प्रकारची हजारो स्वप्ने पडत असतात. तेव्हा ही स्वप्ने म्हणजे कोणती वस्तू आहे आणि ही स्वप्ने पाहणारा कोण आहे. बघा, माणसाला स्वप्न पडतातच ना. स्त्री असो की पुरुष असो, माणसाला स्वप्न पडतातच. ते कसे स्वप्न पडतात? कोणाला दूरचे पडतात, तर कोणाला जवळची पडतात. दूरची पडतात बघा, आपल्याला कधी कधी स्वप्न पडते की आपण आपल्या गावात आहोत, 5.5 किलोमीटर अंतर, एखाद्या लग्नात काम चालू आहे आपलं, तिथं लग्न बँडला. बरोबर आहे की नाही? स्वप्न पडतात ना. म्हणजे काय बघा, स्वप्न कसे पडतात. लांबचे पण स्वप्न पडतात. म्हणजे आता आपण विचार केला ना, लांबच्या गावाचे पण कधी कधी स्वप्न पडतात. गावचे लांबचे. कधी कधी जवळचे स्वप्न पडतात. कधी कधी जवळचे स्वप्न पडतात. कधी कधी काय काही पाहिलेल्या घटने स्वप्न पडतात. एखाद्या आपण चौकात काही झालं तर तेच स्वप्न आपल्याला पडतात. काय ऍक्सिडेंट म्हणा, काही चांगल्या गोष्टी म्हणा, क्या काय आपण धरण बसतो. झगडा कुठे होते? भीमा कोरेगावला. आपण बसतो कुठे? दिघे तलाव. तर ते कधी म्हणजे ते पण स्वप्न पडतं आपल्याला की आपण इथं बसलो म्हणून. बरोबर आहे की नाही? तर कधी पाहिलेले कधी नाही पाहिलेले हे स्वप्न पडतात. कधी शांतीचे आणि कधी अशांतीचे. कधी भयानक, कधी भीतीचे स्वप्न पडतात, कधी आनंदाचे स्वप्न पडतात. कधी भीतीचे स्वप्न पडतात, कधी आनंदाचे स्वप्न पडतात. समजलं ना? होत नाही तरी याला वाटतं घोडावरच बसला, ते फेट मारला, भेट आणला, त्याचं काहीच नाही झालं. पाहून गेले किती गाले पाहून गेले, किती समजलं पाहून गेले, किती गाले पाहून गेले, किती गाले पाहून गेले, किती गाले पाहून गेले. याला काही स्वप्न पडते, पाहून गेला. याला वाटतं की आता घोडा आणला, फटका बांधला, इथे बांधता काहीतरी चाकू सुऱ्या, आणि बसला घोड्यावर, काम चालू झालं. याला वाटतं होते का असं? स्वप्न आहे ते. का स्वप्न पडलं? की त्यानं तसा विचार केला. समजले की नाही? काय स्वप्न पडलं? त्यानं तसा विचार केला म्हणून तसं स्वप्न पडलं. आता आपण काही बघितले आहे चौकात, ते बघितल्यानंतर आपले स्वप्न पडते. लक्षात ठेवा. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेरवा स्वप्न पडते. म्हणजे का ते स्वप्न पडते? कधी पाहिलं नाही, कधी 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 पाहिलं नाही. समजा एक उदाहरण, आपण विमानात बसलोच नाही, कधी बसलोच नाही, त्या व्यक्तीला सपोर्ट पडते आपण विमानात बसलो. माहिती आहे? तू कधी पाहिलं नाही, तू बसलो नाही, पण त्याला स्वप्न पडते आपण विमानात बसलो, ते चहा घेऊन आले, ते चहा आता महाग आहे, बिस्किट मुंग्या लागल्या. बरोबर आहे की नाही? असे असे स्वप्न पडतात. म्हणजे काय? काही कळत आणि काही न कळत असे सुद्धा स्वप्न पडतात. काही भीतीदायक आणि काही आनंदाचे असे स्वप्न पडतात. याचं कारण काय बरं? काहीतरी कारण पाहिजे ना याचं. आपण कारण बघूया. महाराज, ही स्वप्ने म्हणजे चित्तासमोर येणारे एक निमंत्रण पात्र आहे. महाराज, 6 प्रकारचे स्वप्न पडतात. किती प्रकारचे स्वप्न पडतात माणसाला? 6 प्रकारचे. तर कोणते कोणते स्वप्न आहेत बघा. वायू भरल्यामुळे, हवा भरल्यामुळे. डोक्यातच म्हणा आता. बघा ना आता हवा कशी, अनेक लोकांची हवा भरल्यात बरं. आता या अजून त्या विजयादशमीचं लय हवा भरते. हवा भरले ना, माहिती ना? हवा असे असे बांधलेले येतो ना, पटकन सोडतात, काम चालू. माहिती आहे ना? हवा भरते, त्याला हवा भरते. हवा भरल्यामुळे स्वप्न पडतात. समजलं ना? किती जोरात जाऊन द्या ना, ते असं करतात करतात, ते त्याला माहिती पडायचं. आपल्याला वाटते काहीतरी करून द्यायला, पण ते आयडिया करत. ठीक आहे? हवा भरल्यामुळे स्वप्न पडतात. नंबर 2, पित्त प्रकोपामुळे, म्हणजे आपल्या आजार, अंदरल्या आजारामुळे स्वप्न पडतात. पित्त प्रकोपामुळे. नंबर 3, कफयुक्त मुळे. नंबर 3 कफयुक्त मुळे पुढे पाहू. नंबर 4, देवतांच्या प्रभावाखाली असल्यामुळे. देवतांच्या प्रभावाखाली असल्यामुळे म्हणजे कसं बघा ना, जो देव देवता करते त्याला तेच स्वप्न पडतात, आणि जे खटंग करते त्याला तेच स्वप्न पडतात. पडतात ना. चोरी करणाऱ्या तेव्हा स्वप्न पडतील काय?
तिथे हिंमत आहे का त्या देवाची जायची? चोरी करणारे स्वप्न कोणते पडतील? चोरीचे. आणि देवता देवता करणारे स्वप्न कोणते पडतील? देवता. नंबर 5, नेहमी तेच ते काम करीत असल्यामुळे ते स्वप्न पडतात. नेहमी कोणी तेच ते काम करीन ना, त्याचे ते स्वप्न पडतात की आता आता हे काम केलं. एक उदाहरण घेऊया, प्लास्टर चालू आहे घराचा, नेहमी तेच ते काम चालू ना, तर त्याला स्वप्न पडतात की आता पुढे म्हणजे कसं एका दिवशी किती काम होईल, काय होईल, किती काय करा, काय समजलं की नाही. अशा प्रकारे नेहमी कोणते काम, नेहमी तेच ते काम केल्यानं स्वप्न पडतात. समजलं ना. नंबर 6 आहे, 6 प्रकारचे स्वप्न दाखवले. नंबर 6 आहे, 6 भविष्यात घडणाऱ्या घडामोडी संबंधी कधी कधी स्वप्न पडतात. भविष्यात घडणाऱ्या घडामोडी कधी त्याचे स्वप्न पडतात. महाराज, ह्या 6 प्रकारच्या स्वप्नापैकी शेवटचे स्वप्न भविष्यात घडवणाऱ्या घटना संबंधित पडणारे हे स्वप्न आहे, ते खरे ठरणार आहे व बाकीचे सर्व खोटे आहेत. महाराज 6 स्वप्न आहेत. 6 स्वप्न कोणते? एक वायूमुळे, मनात वाटतं तसंच काय करा, वायूमुळे स्वप्न पडले, मनात वाटतं तसं करा, घेणं देणं. नंतर 2 पित्तामुळे, आपल्या आजारामुळे. नंतर 3 कफवृत्तीमुळे. नंतर 4 देवताच्या अभावी जाण्यामुळे, देवदेवता जाण्यामुळे. नंतर 5 नेहमीच ते काम करतात, जे काय काम करतात त्याच्या स्वप्न पडतात. आणि नंबर 6 आहे की भविष्यात जे काय होणार आहे ते स्वप्न पडलं म्हणजे ते खरं स्वप्न आहे, बाकी हे सगळे चिल्लर स्वप्न आहे. भविष्यात जे काय होणार आहे ते खरं स्वप्न, ते खोटं ठरू शकत नाही. लक्षात ठेवा. आता भविष्यात म्हणजे काय की मी म्हणजे एवढा मोठा झाला नाही पाहिजे असं विमान घेऊन राहिलो असं काहीतरी, असं काहीतरी इथपर्यंत नाही. समजलं की नाही. भविष्यात अशा भविष्यात जो काही भविष्यात घडणाऱ्या घटना संबंधी पडणारे स्वप्न, जे स्वप्न आहेत ते खरे ठरणारे आहेत, बाकीचे सर्व खोटे ठरतात. बनते नाक्षण. पण भविष्यात घडणाऱ्या घटनेसंबंधी कसे काय स्वप्न पडते, त्याचे चित्त बाहेर जाऊन पडणाऱ्या घटनेसंबंधीची माहिती घेऊन येते की काय, की भविष्यात घडणाऱ्या घटना स्वतः त्याच्या चित्तात येत असतात की दुसऱ्यालाच घेऊन त्याला या घटनेसंबंधी सांगून जातो. महाराज, त्याचे चित्त बाहेर जाऊन भविष्यात घडणाऱ्या घटनासंबंधीची माहिती घेऊन येत नाही किंवा दुसरा कोणीही घेऊन त्याला ही बातमी सांगून जात नाही. तर भविष्यात घडणाऱ्या घटना स्वतः त्याच्या चित्तात येत असतात. भविष्यात काय घडणाऱ्या घटना, तर भविष्यात घडणाऱ्या घटना स्वप्न कशी पडतात? स्वप्न समजते की नाही. स्वप्न म्हणजे कोणत्याही गोष्टीचा, गोष्ट कोणती असो, तिचा ध्यास धरत गेले तुम्ही की ते स्वप्न पडलं. आता उदाहरण घेऊ, स्वप्न कसे पडतात. आजूबाजूला काहीतरी दुःख होऊ द्या, मयत वगैरे, आणि ते रातभर 2 दिवस ठेवा, तर ते स्वप्न 3ऱ्या 4थ्या 8 दिवस पडतील ते. हो ना, पण ते आहे ना. समजले की नाही. तर अशा प्रकारे घटना घडत राहतात. आता दुसरं आहे, बरोबर टाइम आपल्याला. आरसा साधू काढ द्या. आरसा. महाराज, आरसा कधी बाहेरच्या प्रतिबिंबांचा शोध करून आणत नाही. आरसा कधी बाहेरच्या प्रतिबिंबाचा शोध करून आणत नाही, आणि दुसऱ्यालाही कोणी ते प्रतिबिंब आरशात आणून सोडता येत नाही. परंतु बाहेरील वस्तूची छाया स्वतःच जाऊन त्या आरशात आपले प्रतिबिंब तयार करत असते. महाराज, याचप्रमाणे भविष्यात घडणाऱ्या घटना स्वतःच येऊन त्याच्या चित्तात प्रतिबिंब होत असतात. बनते नाक्षण. जे चित्त स्वप्न पाहते त्याला त्याचे फळ शांतीदायक आहे की भयानक आहे याची जाणीव असते काय. आरसा, आरशात दुसरं रूप आपण पाहतो त्याच आपलं दिसेल की नाही. दुसऱ्या रूप दाखवू शकते का आरसा? म्हणून ज्याने आरसा जसा
बाहेरच्या प्रतिबिंबाचा शोध करून आणत नाही आणि दुसरा कोणी ते प्रतिबिंब आरशात आणून सोडत नाही, परंतु बाहेरील वस्तूचा छाया स्वतः जाऊन त्या आरशात आपले प्रतिबिंब तयार करत असते. अशा प्रमाणेच भविष्यात घडणाऱ्या घटना स्वतः जीवन त्याच्या चित्तात प्रतिबिंब होत असतात. पण ते नाक्षण जे चित्त स्वप्न पाहते त्याला त्याचे फळ शांतीदायक आहे की भयकारक आहे याची जाणीव असते काय? महाराज, त्या स्वप्नाचे फळ शांतीप्रद किंवा भयानक आहे याची चित्ताला मुळीच जाणीव नसते, परंतु तसे विचित्र स्वप्न पाहून तो दुसऱ्यांना सांगतो आणि दुसरे मग तर्काने त्याचा अर्थ लावतात. स्वप्न आपण पाहतो, अर्थ सर्वांना माहिती पडते का? सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे स्वप्न बघितलं ना, तर त्याला अर्थ लावण्यासाठी जे काही जाणकार लोक आहेत, जे जुने लोक आहेत, जुने लोकांना माहित असते, जुने लोक आहेत जे अभ्यास ते तर्क. आता आपण ग्रंथ वाचून राहिलो, आपल्याला आता अभ्यासाला येतला, आपण सांगू शकतो की स्वप्न का पडतात म्हणून, बरोबर आहे की नाही? त्याचे जाणकार लोक ते स्वप्न पाहतात, त्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकतात का? त्यांनी अनुभवलेले असतात ना. नवीन माणसं सांगू शकते का? म्हणून बनते नाक्षण फार छान, पण कृपा करून एखादे उदाहरण देऊन अजून समजावून सांगावे. महाराज, एखाद्या माणसाच्या शरीरावर तीळ, मांस किंवा दात होत असतात तेव्हा त्या तिळाला, म्हशीला किंवा दाताला हे माहित असते की काय की माझे याच्या शरीरावर निर्माण होणारे याच्या लाभासाठी आहे की हानिकारक आहे, कीर्तीसाठी आहे की अपकीर्तीसाठी आहे, स्तुतीसाठी आहे की निंदेसाठी आहे, सुखासाठी आहे की दुःखासाठी आहे याची जाणीव त्यास नसते. महाराज, लक्षात ठेवा की एखाद्या माणसाच्या शरीरावर तीळ येते ना, तिळासारखे असे काही लक्षण आहेत ना. भगवान बुद्धांना किती लक्षण होते? 32 लक्षण. किती लक्षण होते? 32 लक्षण. अशा प्रकारे जे काही लक्षण अंगावर आले तर ते विचार करतात काय की मी या माणसाचा घाण करीन, घात करीन, की हानिकारक आहे या माणसासाठी, की सुखदायक आहे की दुःखदायक आहे. त्याला काही माहित असते का त्या तिळाला? तो फक्त येऊन बसते निसर्ग नियमाने. तो हानिकारक आहे नाही आहे ते त्याच्या पुढे मग त्याचा लाभ होते की नाही होते त्याला माहिती, बरोबर आहे की नाही? म्हणून त्याचा काही गती नाही, तिळाची गती नाही. कधी कधी आपण बघतो एखादा तीळ असला अंगावर झाला तर काही सुईनं टोस्टार केला तर त्याचं बाकी विचार होते. बघितलं होते की नाही? कधी कधी आपण त्याला हाताने टोस्टार करू त्याचं दुःख होईल की नाही? अशा प्रकारे बनते. केवळ ज्योतिष्य सांगणारे लोकच असं असलेल्या स्थानाचे परीक्षण करून त्याचे फळ काय असेल ते सांगू शकतात, बाकी दुसरा कोणी सांगू शकत नाही. महाराज, याचप्रमाणे पडलेल्या स्वप्नाचे फळ शांतीदायक होणार की भयप्रद होणार हे त्यास माहिती नसते, तर तसे विचित्र स्वप्न पडल्यानंतर तो दुसऱ्यास सांगतो आणि ते मग तर्काने त्याचा अर्थ लावतात. स्वप्नाचा अर्थ प्रत्येकाला समजत नाही. ते स्वप्न पडल्यानंतर काही भयानक स्वप्न पडतात, काही चांगली स्वप्न पडतात, काही वाईट स्वप्न पडतात. कधी कधी आपल्या आजूबाजू आपल्याला दिसतात, कधी कधी बाबा दिसतात, कधी भीती वाटते, कधी नाही वाटत. तर आपण दुसऱ्याला सांगितलं त्याचं निवारण होते, त्याचं निवारण होऊ शकते. आणि दुसऱ्याला सांगितल्यावर आपल्या मनात थोडं त्याच्याबद्दल विचार जागृत होतात. बनते नाक्षण, स्वप्न पाहणारा माणूस तो झोपेत असताना स्वप्न पाहतो की जागृत अवस्थेत पाहतो? महाराज, जो कोणी स्वप्न पाहतो तो झोपेत असतानाही स्वप्न पाहत नाही व जागृत असतानाही स्वप्न पाहत नाही, परंतु झोप हलकी असल्यावर जी मधली एक अवस्था असते त्याच अवस्थेत स्वप्न पडत असतात. महाराज, गाढ निद्रेत चित्त विपुत्त भवंगत होत असते. अशा विमुक्त अवस्थेत चित्त कार्यरत नसते. अशा अवस्थेत त्याला सुख दुःखाची जाणीव नसते. अशा चित्ताच्या सुस्थ अवस्थेत कधीच स्वप्न पडत नाही, तर चित्त कार्यक्षम असताना स्वप्न पडत असतात. आता स्वप्न कसे पडतात? स्वप्न पूर्ण झोप लागल्यावर स्वप्न पडत नाही. गाढ झोपी जाऊ स्वप्न पडत नाही. गाढ झोपी जाऊ स्वप्न पडत नाही. स्वप्न कधी पडतात माहिती आहे काय? की झोप लागायच्या अगोदर किंवा झोप झाल्यानंतर म्हणजे मध्यम आपण ते जागृत असतो. आपल्याला समजते की आपण जागृत आहोत म्हणून, पण आपण ते स्वप्नात असतो. कधी कधी आपण डोळे खोलून पाहतो तर कोणी समोर काही दिसतच नाही आहे ना. असं म्हणजे स्वप्न हे स्वप्न कसे पडतात की जागृत अवस्थेत स्वप्न पडतात, निद्रा अवस्थेत स्वप्न पडत नाही.
निद्रावस्था म्हणजे मृत्यू अवस्था आहे. निद्रावस्था म्हणजे कोणती अवस्था आहे? ते झोपीची अवस्था. मृत्यू अवस्था आहे ते लक्षात ठेवा. बेशुद्ध. त्यात आपण काही करू शकतो. आपलं शरीर चालू असते पण आपल्याला काही समजत नाही. आपलं काही समजत नाही. मग त्या अवस्थेत स्वप्न पडत नाही. स्वप्न कधी पडतात? महामुनी जागृत अवस्थेत स्वप्न पडतात. महाराज काळ्याकुट्ट अंधारात अगदी स्वच्छ आरसा असून देखील प्रतिबिंब त्यात पडत नाही. महाराज काळाकुट्ट अंधारात अगदी स्वच्छ आरसा असून देखील प्रतिबिंब त्यात पडत नाही. महाराज तसेच गाढ निद्रेत जेव्हा चित्त विपुत्त होऊन जाते तेव्हा शरीर कायम असून देखील चित्त काहीच काम करत नाही आणि चित्त काम करीत नाही म्हणून स्वप्नही पडत नाही. महाराज असा आरसा आहे तसेच शरीर समजावे. जसा अंधार आहे तसेच गाढ निद्रेत समजले पाहिजे आणि जसा प्रकाश तसेच चित्तात समजले पाहिजे. महाराज गडद धुके पडले असता सूर्य तेज निष्कर्ष ठरते. सूर्याची किरणे अस्तित्वात असून सुद्धा ते झाकून गेल्यामुळे प्रकाश पडत नाही. महाराज याचप्रमाणे गाढ झोपेत चित्त विमुक्त होऊन जात असते त्यामुळे ते निष्क्रिय होते आणि अशा अवस्थेत स्वप्न सुद्धा पडत नाही. महाराज जसा सूर्य तसेच शरीर समजावे. जसे थुके तसेच गाढ झोप समजावी. थुके समजला म्हणजे दुवारी सूर्य दिसते काय? सूर्य निघालेला आहे पण दुवारी बघतो ना आपण. त्या दुवारी सूर्य दिसते काय? थुकेच आहे पण माझ्या भाषेत नाही सांगू राहिलो. दुवारी म्हणतात त्याला. दुवारी म्हणतात. थुकेच आहे पण मी माझ्या भाषेत सांगून राहिलो. दुवारी म्हणतात म्हणजे जरा धुवा असा राजी. कधी आपला रस्ता नाही दिसते. गाड्या दिल्लीच्या टाइम जास्त आहे. दिल्लीच्या गाडीला असे एक गाडी ठोकली की सारा गाड्या ठोकतात. त्याच्यात तो सूर्य असते पण तो दिसते काय? तसं झोपीत झोप नसते पण ते स्वप्न पडत राहते. झोप नसते पण स्वप्न पडत राहते. समजलं भाषा? म्हणजे सूर्य त्या जसा सूर्य आहे पण त्या धुकेने दिसत नाही तसंच स्वप्न जागृत असूनही आपल्याला दिसते. झोपेत नाही दिसत. जागृत असून स्वप्न दिसते. महाराज दोन अवस्था शरीर कार्यशील असून देखील चित्त काम करणे सोडून देत असते. महाराज शरीर कार्यशील असून देखील चित्त काम करणे सोडून देत असते. आपण शरीर कार्यशील आहे तरी महाराज शरीर कार्यशील असून देखील चित्त काम करणे सोडून देते. म्हणजे आपण झोपेल असलो तर शरीर कार्यशील आहे पण चित्त काम सोडून देते ना. शांतपणे आपण झोपतो की नाही? झोपे. गाढ निद्रेत चित्त विस्मृत भवंगत झाल्याने शरीर कार्यशील असून देखील चित्त निष्क्रिय होत असते. झोपीत पण चित्त निष्क्रिय होत असते. आपल्याला काही समजत नाही. त्या शरीराची हालचाल होत नाही. निरोध अवस्थेत शरीर असून देखील चित्त निष्क्रिय होत असते. निरोध आजारी अवस्थेत निरोध अवस्थेत शरीर असून देखील चित्त निष्क्रिय होत असते. महाराज जागृत अवस्थेत चित्त चंचल उघड प्रकट आणि स्वच्छंद असते. या अवस्थेत कोणते निमित्त त्यांच्या समोर येऊ शकत नाही. महाराज असे स्वतःला इतरांच्या दृष्टीपासून लपवून ठेवू इच्छिणाऱ्या माणूस सभेमध्ये कोणाच्या तरी आड लपून बसतो. महाराज तसेच जागृत चित्तामुळे दिव्य अर्थ येऊ शकत नाही. म्हणूनच जागृत असलेला मनुष्य स्वप्न पाहू शकत नाही. पूर्ण जागृत असलेला मनुष्य स्वप्न पाहू शकते का? तो ना पूर्ण झोपीतही पाहिजे ना तर जागृतही पाहिजे. मध्यम भाग पाहिजे. मध्यम भागातच तो स्वप्न पाहू शकते. म्हणते नाक्षण गाढ निद्रेला सुद्धा आधी मध्ये अंत असतो काय? झोपीला अंत मंत असतो काय? होय महाराज. गाढ निद्रेला सुद्धा आधी मध्ये आणि अंत असतो. तर तिचा आधी काय आहे, मध्ये काय आहे आणि अंत म्हणजे शेवट काय आहे? महाराज शरीर थकलेले व तुटल्यासारखे वाटते. शक्तीहीन वाटते. ढिले पडलेले आणि त्यात त्राण नाही असे वाटते. हीच त्यांची अगदी अवस्था होय. महाराज माकडाच्या निद्रे समान अर्ध झोपेत
अर्ध जागृत असता तिची अवस्था समजावी. आणि महाराज स्वतःला एकदमच विसरून जातो, विशुद्ध भवंगत होऊन जातो. हीच अंत अवस्था होय. महाराज यातील जी मध्य अवस्था आहे त्या अवस्थेत कधीही स्वप्न पडत असतात. महाराज कोणी एक मनुष्य संयमशील, स्वतःला आपला अंश करून घेणारा, शांतचित्त, धर्मरक्त, दृढनिश्चय आहे, तो लोकांच्या कोलाहलापासून फार दूर जंगलात जाऊन अत्यंत गूढ अशा तत्वाचे चिंतन करतो. तेथे तो झेप न घेता ते गुढ तत्व समजून घेण्यासाठी, तो शोधून काढण्यासाठी एकचित्त होऊन एकांतात मग्न राहतो. महाराज याचप्रमाणे वानराप्रमाणे अर्धझेपेत तो मनुष्य स्वप्न पाहतो. महाराज जो लोकांच्या कोलाहल आहे तशी त्याची जागृत अवस्था समजावी. जसे एकांत जंगलात आहे तशीच माकडांची झोप समजावी. कोलाहलापासून दूर जाऊन झोपेला सारून मधल्या अवस्थेमध्ये गहन विचारात मग्न होऊन जाणे आहे. तसाच माकडे झोपेत स्वप्न पडत असतात. बरोबर आहे म्हणते नागसेन, हे तर मी मान्य करतो. साधु साधु साधु. विषय आहे काळ मृत्यू, अकाळ मृत्यू. काळ मृत्यू, मृत्यू आणि अकाळ मृत्यू. म्हणते नागसेन, मरणारे प्राणी काळ मृत्यूमुळेच आयुष्य भरल्यामुळे मरतात, की काही अकाळ मृत्यूमुळे आयुष्य न भरल्यामुळे मरतात? महाराज मरणारे प्राणी काळ मृत्यूमुळे व अकाळामुळे सुद्धा मरतात. म्हणते नागसेन, काळ मृत्यू कोण मरतात? काळ मृत्यूमुळे कोण मरतात आणि अकाळी मृत्यूमुळे कोण मरतात? साधु साधु साधु. विषय उद्या बघू आपण. मोठा विषय आहे. मृत्यू किती आहे? तीन. कोणते कोणते मृत्यू? काळ मृत्यू. काळ मृत्यू म्हणजे काळ हा? म्हणतात ना हा. नाही, काळ आला पण वेळ नाही. काळ आला पण वेळ आली. काळ आला पण वेळ आली नाही. हा? नंतर अकाळी मृत्यू. अकाळी मृत्यू अचानक, कधी आता हार्ट अटॅक आहे, कधी ऍक्सिडेंट वगैरे आहे, अकाळी. हा? आणि मृत्यू म्हणजे निसर्ग नियमात वय मानाने मृत्यू. ठीक आहे. साधू कर द्या.